चालू घडामोडी 30 जून 2026 पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या ऑफशोर विमानतळाला कोणत्या राज्यात मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा हे. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय संसदीय दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 30 जूनला. प्रश्न 3, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज कोण बनली? तर ती आहे दीप्ती शर्मा हे. प्रश्न 4 पाहूया. हरियाणा सोबतच यमुना जल प्रकल्प राबवण्यासाठी कोणत्या राज्याने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्याने. राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा व राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. प्रश्न 5, पहिली राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच गो ईस्ट पॉलिसी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. प्रश्न 7, PM फॅमिली केअर ट्रॅकरचा प्रायोगिक प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगर इथे. प्रश्न 8, इथिओपियाच्या पंतप्रधानपदी कोणाची पुन्हा निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे अबी अहमद अली यांची. प्रश्न 9 पाहूया. WMO चा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान IMO पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्लोरेन्स राबियर यांनी. प्रश्न 10, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला सापडलेले 16व्या शतकातील विजयनगर काळातील शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहेत? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 11, कोणत्या राज्यात ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी नावाच्या जीवाणूंच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागला आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. प्रश्न 12 पाहूया. कोणत्या आर्थिक वर्षापर्यंत भारताचे 100 गिगावॅट पंप्ड स्टोरेज हायड्रो पॉवर PSH क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे? तर त्याचं उत्तर आहे 2035-36 पर्यंत. प्रश्न 13, बैगनी अरहर आणि छतरिया धान यांसह कोणत्या राज्यातील 4 पारंपरिक पिकांना GI टॅग देण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील. प्रश्न 14 पाहूया. 2026 मध्ये अर्थ मंत्रालयाकडून नवरत्न दर्जा मिळाल्यानंतर कोणता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भारताची 29वी नवरत्न कंपनी बनली? तर ती आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही कंपनी. प्रश्न 15, 61 संरक्षित स्थळांसह कोणता देश अधिकृतपणे युनेस्को जागतिक वारसा राजधानी बनला? तर त्याचं उत्तर आहे इटली हा देश. प्रश्न 16, कोणत्या भारतीयाला UK संसदेत ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे हर्षवर्धन यांना. प्रश्न 17 पाहूया. बेन स्टोकने नुकतीच निवृत्ती घेतली आहे. तो कोणत्या देशाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड या देशाचा. प्रश्न 18, जम्मू आणि काश्मीरने अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत अंतर्गत कोणत्या पारंपरिक संगीत वारशासाठी युनेस्कोच्या मान्यतेकडे मागणी केली? तर त्याचं उत्तर आहे सुफियाना मौसिकी यांच्याकडे. प्रश्न 19, 29 जून 2026 रोजी कोणत्या देशाचा 50वा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सेशेल्स देशाचा. प्रश्न 20 पाहूया. जपान या देशाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे साने ताकाची हे. प्रश्न 21, विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांचे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करू. टपाल विभागाने कोणत्या राज्यात ड्रोन आधारित टपाल सेवा सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल राज्यामध्ये. प्रश्न 2, राष्ट्रीय सांख्यिकी दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 29 जूनला. प्रश्न 3, दूरसंचार विभागाने कोणत्या राज्यात इंटर सर्कल रोमिंग सेवा सुरू केली? तर ती अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. चर्चेत असलेले नोंगखिलेम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ते मेघालय राज्यामध्ये आहे. प्रश्न 5, जून 2026 मध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 70वा क्रमांक आहे.
प्रश्न 6. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे उपेंद्र पी राजीव यांची. प्रश्न 7 पाहूया. महाराष्ट्र सरकारने नक्षलवादाचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात कोणती विशेष मोहीम राबवली, ज्या अंतर्गत हा जिल्हा नक्षलमुक्त घोषित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन अंतिम प्रहार. प्रश्न 8. कोणत्या राज्य सरकारने नुकतीच विकसित केलेली विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ही योजना जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने. प्रश्न 9 पाहूया. जून 2026 मध्ये भारताचा पहिला इझी कनेक्ट अंतर्गत हब अँड स्पोक आंतरराष्ट्रीय विमान प्रवास कोणत्या शहरातून सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे वाराणसी शहरातून. प्रश्न 10. जागतिक बँकेने कोणत्या देशासाठी 100 दशलक्ष डॉलरच्या आपत्कालीन आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशमध्ये. प्रश्न 11 पाहूया. 16वी ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक जून 2026 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली कोणत्या राज्यात पार पडली? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये. प्रश्न 12. शांघाय सहकार्य संघटनेचा 2026 चा महिला मंच कुठे आयोजित करण्यात आला होता? तर तो बिश्केक इथे आयोजित करण्यात आला होता. प्रश्न 13 पाहूया. भारतीय पासपोर्ट सेवा दिनानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केल्यानुसार भारतीय पासपोर्ट हा प्रवासासाठीचा दस्तावेज आहे, पण तो कशाचा अंतिम पुरावा मानला जाऊ शकत नाही? तर तो भारतीय नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानला जाणार नाही. प्रश्न 14. चर्चेत असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची निर्मिती कोणत्या देशाने केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 15. अलीकडेच DRIV चे पहिले जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे MS धोनी यांची. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे सेशेल्स देशाने. प्रश्न 17. भारताच्या पहिल्या उपग्रह आधारित लँडिंग प्रणालीच्या कार्यपद्धतीची अलीकडेच कुठे चाचणी घेण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे उदयपूर इथे. प्रश्न 18. कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.